नाशिकच्या मिलिंदनगर परिसरातील अनधिकृत झोपडपट्टी आज पालिका प्रशासनाच्या वतीने काढण्यात आली। सकाळपासूनच या ठिकाणी अतिक्रमण मोहीम सुरू करण्यात आली। कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। मात्र नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून टाकले। गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित होता। अतिक्रमण काढल्याने आता मायको सर्कल ते आरडी सर्कलपर्यंत वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे। मात्र पालिका प्रशासनाने कुठलीही सूचना न देता ही कारवाई केली असल्याचा आरोप काही स्थानिकांकडून करण्यात आला। पालिका प्रशासनाने पुनर्वसन योजनेअंतर्गत या रहिवाशांचे पुनर्वसन करावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा काही स्थानिक नागरिकांकडून देण्यात आला आहे। तर प्रशासनाने नोटीसा देऊनही कारवाई केल्याचे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाने दिलेले आहे। या ठिकाणी आता दोन्ही बाजूने 100 मीटरचा रस्ता होणार असून भविष्याच्या दृष्टीने वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे। तसेच वसाहतीतील नागरिकांच्या पुनर्वसनाचा विचार देखील पालिका प्रशासनाने केला असून राज्य शासनाच्या योजनेनुसार त्यांना लाभ देण्यात येईल असे स्पष्टीकरण पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहे। या कारवाई दरम्यान अतिक्रमण उपायुक्त संगीता नांदुरकर, विभागीय अधिकारी पश्चिम विभाग चंदन घुगे, राजाराम जाधव, नानासाहेब साळवे, प्रज्ञा त्रिभुवन, विनायक जाधव, उपायुक्त मोनिका राऊत तसेच मुंबई नाका वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील तसेच नाशिक महानगरपालिकेचे कर्मचारी व पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते। काय या सगळ्या कारवाईच्या दरम्यान तुमचं म्हणणं आहे? ही जी कारवाई महापालिकेतर्फे होत आहे, ही कारवाई नोटीस दिल्यानंतर काही 7 दिवसाची मुदत किंवा 15 दिवसाची मुदत द्यावी लागते। मुदत न देता महापालिकेने सदर कारवाई चालू केलेली आहे। इथली जी वस्ती आहे तिथे 30 ते 35 घरं बाधित होत आहेत। 40 ते 50 वर्षापासून हे लोक इथे राहत आहेत। त्यांच्याकडे महापालिकेने ऑथराइज स्लम डिक्लेअर केलेला आहे। वेळोवेळी हे टॅक्सेस नगरपालिका सगळे भरत आलेले आहेत, परंतु श्रीनस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने 2016-17ला येथे डीपी प्लॅन मंजूर केलेला आहे। 24 मीटरचा प्लॅन मंजूर केल्याने दोन्ही साईडचे 30 ते 35 घरे इथे बाधित होत आहेत। त्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचं पुनर्वसन करण्याचा महापालिकेने जागा किंवा स्कीम सांगितलेली नाही। डायरेक्ट महापालिकेने अतिक्रमण मोहीम राबवून त्यांना इथून विस्थापित करीत आहे। रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजना असं फक्त तोंडी आश्वासन महापालिकेने दिलेलं आहे, परंतु या दोन्ही योजना राबवित असताना त्या ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध असणे गरजेचं आहे। परंतु अशी कुठलीही शासकीय जागा महापालिकेने अद्यापपर्यंत नागरिकांना सांगितलेली नाही किंवा लेखी स्वरूपात तसं काही आश्वासन दिलेलं नाही आणि डायरेक्ट इथे येऊन अतिक्रमण मोहीम राबवित आहेत आणि नागरिकांना विस्थापित केलं आहे। येथील जे कुटुंब आहेत इथे उघड्यावर सध्या राहत आहेत। थंडीचे दिवस आहेत, त्यांचे अतोनात हाल होत आहेत। त्यांच्या पुनर्वसनासाठी महापालिकेने कोणताही उपाययोजना सुद्धा केलेली नाही। ओपन मैदानामध्ये त्यांना ठेवलेलं आहे। उद्या त्यांच्या जीवितास काही धोका झालाच महापालिका जबाबदारी घेईल काय? सगळं बेकायदेशीररित्या महापालिका श्रीनस्थाच्या नावाखाली अधिकारांचा गैरवापर करून नागरिकांना विस्थापित करीत आहे। तर महापालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे, त्यांनी तात्काळ सदर नागरिकांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन करावं, अन्यथा काही दिवसातच महापालिकेला नागरिकांच्या मोठ्या रोषाला सामोरं जावं लागेल। आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन विनंती केलेली आहे, परंतु महापालिकेने कुठलीही दखल घेतलेली नाही। यावर अजूनही 4-5 दिवसात दखल घेतली नाही तर आमच्या नागरिकांच्या वतीने आम्ही सामूहिक आत्मदान महापालिकेसमोर करणार आहोत, याची महापालिकेने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी। मॅडम, आज अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली होती, काय सांगा? कुंभमेळा प्राधिकरण आणि मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने आज ब्रिजच्या कामासाठी ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। मिलिंदनगर असं ह्या मोहिमेचं नाव आहे आणि एरियाचं नाव आहे आणि ही पूर्वीपासूनची जवळपास 250 झोपडपट्ट्यांची वसाहत इथे आपल्याला दिसत होती। त्याच्यातून जवळपास 27 क्षेत्र बाधित होत होते। त्याच्यामध्ये 8 ते 10 क्षेत्र हे पक्क्या स्वरूपाचे होते आणि मागील 1 महिन्यापासून पोलीस प्रशासन, आमचे नगररचना, बांधकाम हे सर्व विभाग आणि अतिक्रमणची पूर्ण टीम सगळ्यांना काउन्सिलिंग करून प्रॉपर पद्धतीने सर्व नियम सगळं सांगून आखणी करून ही मोहीम राबवत होती आणि आज प्रत्यक्ष कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे फील्डवर। आता जवळपास 70-80% काम उरकलेलं आहे आणि इथपर्यंत ब्रिज आलेला आहे। ब्रिजची लांबी ही 45 मीटर आहे आणि दोन्ही साईडनी जवळपास 100 मीटरचे रोड्स इथे बांधण्यात येणार आहेत। हे काम टॉप प्रायोरिटीचं असल्यामुळे मिलिंदनगर झोपडपट्टीवासियांना नगर परिषदेने बाजूला ओपन स्पेस देऊन तिथे रिहॅबिलिटेट पण केलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा त्यांच्यासाठी काही योजना असतील तर त्याबद्दल प्रशासन आयुक्त मनीषा खत्री मॅडम ज्यांच्या मार्गदर्शनाने ही मोहीम सुरू आहे
ते त्याबद्दल विचार करण्याबाबत आमचं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. काही स्थानिक नागरिकांनी आरोप केलाय मॅडम की कुठलीही नोटीस नाही, त्यांना जागा नाही, त्यांना घर नाही, ते उघड्यावर झोपताय, याची जबाबदारी नगरपालिका घेईल का? नाही, ऍक्च्युली नोटिसा सर्व गेलेल्या आहेत टाउन प्लॅनिंग विभागाकडून. प्रथम नोटीस त्यांना काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी गेलेली होती. त्यानंतर अंतिम नोटीस देऊन सुद्धा जवळपास 1 ते 1.5 महिना कालावधी उलटलेला आहे. लोकांना पुरेसा वेळ देण्यात आलेला आहे, ते समाधानी आहेत. आणि पहिली मोहीम आम्ही प्रशासनातली बघितली की जिथे त्यांनी सहकार्य करून मेजॉरिटी त्यांचे स्ट्रक्चर्स 3 दिवसामध्ये मागच्या काढून दरवाजे खिडक्या सुद्धा घेऊन गेलेले आहेत की जेणेकरून त्यांना त्याचा इतर ठिकाणी उपयोग व्हावा. त्यामुळे सामंजस्याने आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा एकत्र होऊन योग्य पद्धतीने सक्सेसफुल अशी ही मोहीम झालेली आहे. आपल्या नगरपालिकेच्या याच्यावर साबंधिक आत्मदानाचा काही नागरिकांनी इशारा दिला आहे, अशी मुलाखत दिली. हरकत नाही, त्यांच्याशी सुद्धा प्रशासन स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.